मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया है कि वरिष्ठ कांग्रेस नेता सांसद राहुल गांधी अति वामपंथी विचारधारा से ग्रस्त है। कांग्रेस अब महाराष्ट्र सरकार द्वारा पेश की गए जन सुरक्षा विधेयक का विरोध कर रही है। नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे, भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या समोर एक मोठी अपडेट येत आहे, बघत राहा फक्त भारत न्यूज 24 वर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे लाईट्स मीटर्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन पायाभरणी करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत गडचिरोलीच्या औद्योगिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रगतीच्या वाटचालीसाठी सविस्तर माहिती दिली। ग्रीन स्टील क्लस्टरच्या माध्यमातून चीनपेक्षा दर्जेदार आणि कमी किमतीचे स्टील तयार करण्याचे उद्दिष्ट असून 20,000 नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। लाईट्स कंपनीमध्ये आज 14,000 स्थानिक युवक युवती कार्यरत असून काही महिलांनी हाऊसकीपिंगपासून सुरुवात करून वाल्वो ट्रक ड्रायव्हर म्हणून 55,000 प्रति महिना पगार मिळवला आहे। राज्यातील पहिली व देशाची चौथी 80 किमी सॅलरी पाईपलाईन व व्हेइकल्स आधारित वाहतूक आणि ग्रीन ट्रान्सपोर्टसह पर्यावरणपूर्वक उपयोजना राबवण्यात येत आहेत। गडचिरोली जिल्ह्यात 2 वर्षात 1 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य असून त्यातील 40 लाख वृक्षांची लागवड आजपासून सुरू झाली। लाईट्स मार्फत स्थानिकांसाठी शाळा, रुग्णालय, कामगारांना भागधारक बनवण्याचा निर्णय तसेच गोंडवाना व कठीण विद्यापीठांतर्गत मायनिंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की गडचिरोली हा जिल्हा पुढील 5 वर्षात दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिला आणि 10 जिल्ह्यांमधील असेल हा विश्वास आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे। या बैठकीमध्ये राज्यमंत्री एन आशिष जयस्वाल, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, आमदार परिणर फुके, आमदार धर्मराव बाबा आत्राम, पद्माक्षी श्रीमती तुलसी मुंडा व इतर मान्यवर उपस्थित होते। बघत राहा अशाच घडामोडी बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर। प्रमोद दुबे, चंद्रपूर।